लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त वलांडीत पत्रकार दिन साजरा। विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींनी दर्पण दिनाच्या कार्यक्रमाला दाखवली उपस्थिती। देवणी तालुक्यातील वलांडी येथील आज दिनांक 6 जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। 6 जानेवारी 1832 रोजी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले। त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेचे समाजातील महत्त्व, लोकशाहीतील भूमिका आणि निर्भीड लेखणीचे योगदान यावर विचार मांडले। पत्रकार दिनानिमित्त वलांडी येथील गेल्या 40 वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत असलेले डॉक्टर विलास गरड यांनी पत्रकारांना लेखणी भेट देत लेखणी हीच पत्रकारांची तलवार आहे असे प्रतिपादन केले। तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण भगवानराव पाटील यांनी सर्व पत्रकारांचा शाल, पुष्पगुच्छ व महात्मा बसवेश्वर यांचे विचारांचे पुस्तक देऊन सन्मान केला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयप्रकाशजी दगडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणच्या माध्यमातून मराठी भाषेला वैचारिक दिशा दिली। त्यांची सत्यनिष्ठ व ज्ञानप्रसाराची दीपस्तंभ सारखी परंपरा निर्माण केली। दर्पण सारख्या वृत्तपत्रातून त्यांनी मराठी भाषेला वैचारिक दिशा दिली। त्यांचे कार्य आजही पत्रकारिता व समाज जागृती प्रेरणादायी आहे। यावेळी कार्यक्रमाला जयप्रकाशजी दगडे, आवृत्ती प्रमुख, नवराष्ट्र, नवभारत टाइम्स लातूर, महादेव कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष लातूर, जिल्हा मराठी पत्रकार संघ तथा कार्यकारी अध्यक्ष गृहनिर्माण सोसायटी लातूर, माननीय अजित शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्र सेवा दल देवणी, पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ वराडे इत्यादींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा लोकप्रतिनिधी उपस्थित होते। त्यात लोकजागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील, वलांडीचे माजी सरपंच राम भंडारे, दिनेश पाटील, प्रशांत पाटील, दवण हिप्परगेकर, अनिल पाटील, जवळगेकर, अंकुश गायकवाड, बोंबळीकर, वसंत बीबी नवरे, टाकळीकर इत्यादींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नरेश बिरादार यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्रकार बालाजी कवठाळे यांनी केले। या दर्पण पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच देवणी तालुक्यातील व सीमा भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी वलांडी पत्रकार संघाच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वलांडी पत्रकार संघाने विशेष परिश्रम घेतले। संबंध महाराष्ट्राला नव्हे बऱ्याच वेळा देशाला सुद्धा झाले अशी माझे पत्रकारिता त्यानंतर काही काळ आमच्या परिवारात राहिलेले लोकमतच्या आणि त्यांचं पण मला अमोल असं मार्गदर्शन लाभलं असे माझे आदरणीय कुमार सर, यानंतर दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उपस्थित आहेत। त्यांनी सध्याची माध्यमाची भूमिका आणि समाज माध्यम याविषयी किंवा प्रगतीच्या मार्गावर चालतात आणि हे जात असताना पत्रकारांची भूमिका आणि पत्रकाराची जी पत्रकारिता आहे त्याच्यामध्ये जे सत्याचं अवलोकन असतं ते सत्याचं अवलोकन करण्याचं काम पत्रकार क्षेत्रातील ही सगळी जाणकार मंडळी करत आहेत। मी आपल्या सगळ्यांकडून एक अपेक्षा व्यक्त करणार की देवणी तालुक्याचा आता सरांनी म्हटलं सीमावर्ती भागातील तालुका आणि इथले काही प्रश्न आहेत, इथल्या काही विकासाच्या बाबतीत इथल्या काही मूलभूत सुविधा आहेत, तर जोपर्यंत समाज माध्यमातून या मूलभूत प्रश्नावर आवाज उठवला जात नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधी सुद्धा सजग राहत नाही। मी अपेक्षा करतो की देवणी तालुक्याचे जे सामाजिक प्रश्न आहेत, देवणी तालुक्याचे विकासाचे प्रश्न आहेत, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, मी आपली लेखणी कोण एवढी अपेक्षा या निमित्तानाच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं व्यक्त करतो की आपण जी लेखणी आहे ती समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी आणि या ग्रामीण भागाचा विकास उच्चतम पातळीवर घेऊन जाण्यासाठी आपण करावं एवढीच आजच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि तुम्हा सगळ्या पत्रकारांना आजच्या पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या वारीला आम्हाला दिसत असतो पत्रकाराचं काम एकच असते की सत्य घटनेवर त्या सत्य घटनेमध्ये
साईडपर्यंत जाऊन जे काय आहे ते समाजात समोर आणणं आणि सत्य परिस्थिती काय आहे ते दाखवून देणं, त्याच्या लेखनामध्ये खूप ताकद आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जे दर्पणचं वृत्तपत्र मराठी चालू केलं, त्याच्यामुळं एक मराठी माणसाला म्हणजे जेव्हा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केली तेव्हा इंग्रज सरकारला त्यांनी घाम फोडलेला आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इतिहासामध्ये तुमच्या लेखणीमध्ये खूप ताकद आहे. त्या लेखणीचा आपण कसा वापर करायचा आणि कशा प्रकारे आपल्या लेखणीतून समाज घडवायचा हे सुद्धा एक चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला पाहिजे देते. मला एवढंच सांगायचं आहे की संयम हे पत्रकारितेमध्ये सगळ्यात महत्वाचं एक आहे, त्याचं हत्यार आहे. संयम ठेवून चांगल्या प्रकारे आपण मी सांगितल्याप्रमाणे कुठल्या घटनेपर्यंत कसं पोहोचायचं आणि सत्य पुढं आणणं हे महत्वाचं काम आहे. आणि धरून तालुक्यातील आता मला 2 वर्ष झाले सर्व पत्रकार चांगल्या प्रकारे त्यांची पत्रकारिता करतात, सहकार्य करतात आणि वेळ आलीच तर प्रशासनाला जे काय आहे त्या गोष्टीवर प्रश्न उत्तर करण्याचं त्यांचं पूर्ण प्रकारे ते तयारी असतात आणि असंच काम त्यांनी सतत ठेवलं पाहिजे. म्हणजे जे चुकीची गोष्ट आहे त्याला चुकीचं ठरवण्याचं आणि सत्य आहे त्याला सत्य करण्याचं काम हे तुमच्या हाती आहे. आणि तुम्ही देशाचा हा चौथा आधारस्तंभ असल्यामुळं हे तुम्ही सतत असं कार्य करणं हे तुमचं चांगलं आहे. मी काही जास्त वेळ घेणार नाही कारण की बरेच कामं असतात. प्रमुख पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळाची पत्रकारिता होती, त्या पत्रकारितेसमोर एक ध्येय होतं, स्वातंत्र्य मिळवायचं होतं आणि इंग्रज राजवटीला बुलंदपणे तोंड देत स्वतःच्या लेखणीतून समाजाचं प्रबोधन करणे, समतेचा जागर करणे ही पत्रकारिता ब्रिटिशांच्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली. नंतर मात्र त्याचं स्वरूप हळूहळू बदललं. स्वातंत्र्य मिळालं आपण जे प्रबोधनाचं काम होतं ते प्रबोधनाचं काम पत्रकारितेचं आता कमी झालंय की काय याच्यावर चिंतन करण्याची पाळी आहे. याचं कारण आहे मालक वर्ग जो आहे वर्तमानपत्राचा त्यांची पत्रकारिता ही टार्गेट ओरिएंटेड होती. टार्गेट दिवाळी आली की तुम्हाला इतकं टार्गेट दिलेलं आहे ते पूर्ण करावंच पाहिजे. वर्धापन दिनाला एखाद्या दैनिकाचा वर्धापन दिनाचं टार्गेट दिलं जातं. निवडणुका लागल्या विधानसभा तुमचं टार्गेट हे आहे, लोकसभा लागली तुमचं टार्गेट हे आहे. आता महापालिका चालू आहे तरी सुद्धा ते टार्गेटनं पाठ सोडले. या टार्गेटमध्ये मालकांनी दिलेल्या टार्गेटमध्ये आजची पत्रकारिता प्रभावित झालं, गुणभरत झाली आणि त्याच्यामुळं आपण समाजाला खरा न्याय देतो का, समाजाचे प्रश्न काय आहेत ते उचलून धरतो का, असा प्रश्न पत्रकारांनी आता स्वतःच्या हृदयाला प्रश्न विचारला की खरंच आपण कशासाठी करतो आहोत. मालकांची घरं भरण्यासाठी करतो आहोत का समाजाचं प्रबोधन करण्यासाठी करतो आहोत. या समाजाला समता, न्याय आणि बंधुता ही बाबासाहेबांनी दिलेली तत्व, ही तत्वांचा अंगीकार करण्यासाठी करतो. परंतु एक अस्वस्थ समाजपणा सर्वच क्षेत्रामध्ये अस्वस्थपणा सर्वच क्षेत्रामध्ये. माझे मित्र उरागिरी म्हणून एक विदर्भातले कवी आहेत, त्यांच्या कवितेच्या 2 ओळी आहेत. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.